रामकृष्ण आहे। आज या ठिकाणी ओमप्रकाश लोखंडे राहणार ते जिंतूरचे आहेत, जिंतूर, आणि त्यांनी हा पखावज पाठवलेला आहे। आणि पखावजचं काम करत असताना पखावजच्या दोन्ही पुढींचं काम केलेलं आहे। 64 मध्ये दोन्ही पुढींचं काम केलेलं आहे, रंग पालिश केलेला आहे। वादी त्यांची जुनीच होती, त्यांचे पुढे जुने काढून ठेवलेले आहेत। आणि अशा पद्धतीचा काळीयोंच्या स्वरामध्ये उत्कृष्ट असा कीर्तन आणि भजन या पद्धतीने हा पखावज बनवलेला आहे आणि तो त्यांना आज पाठवायचा आहे।